आता बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भातली। 6 बंडखोरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्यावर उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांविरोधात रान पेटवण्याच्या दृष्टीने आता ते मैदानात उतरले आहेत। ईशान्य मुंबईनंतर यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांचा समाचार घेतला। मी फिरत नाही म्हणून शिवसेना संपली अशी कोल्हेकुई सुरू होती। आता दाखवून देणार, गद्दारीला थारा द्यायचा नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल चढवलाय। तर वाशिम मतदारसंघात सिद्धार्थ देवळेंना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे। हे लुटारू माजले आहेत, राम मंदिरही लुटायला लागलेत असं म्हणत त्यांनी राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावर देखील भाष्य केलंय। हे मरे मरे जे सगळ्यांनी मोर्चे काढले ना, सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती, आता का झोपलात? आता का झोपलात? आम्हाला आता भाजपा मुक्त राम पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना लवकर आंदोलनाला सुरुवात करणार आहे। भाजप मुक्त राम। ऑपरेशन टायगर म्हणून उद्धव ठाकरेंनी फुटलेल्या खासदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। हिंगोलीमधल्या सभेतनं त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय। मिंधेंचं भवितव्य शून्य, काम संपलं की मिंधेनं कचऱ्याच्या टोपलीत टाकणार हे लिहून ठेवा अशी टीका ठाकरेंनी केली। तर हे ऑपरेशन टायगर नाहीये, तर ऑपरेशन देवेंद्र असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्या पंतप्रधान पदासाठी गुलाम शहांचं नाव घेतील म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून शहांनी शिंदेंकडे पाठवल्याचा दावाही ठाकरेंनी केलाय। मला अशी शंका वाटते की हे जे म्हणतात ना ऑपरेशन काय टायगर, अरे टायगरवरती कोण ऑपरेशन करू शकत नाही। एक पंजा मारला ना तुमचं सगळे आतडी बाहेर येतील। हे ऑपरेशन टायगर नाहीये, मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे। कारण आज ना उद्या, कारण देवेंद्र, त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप। महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहानी त्यांना या मिंद्याकडे पाठवल्यात। हा माझा स्पष्ट आरोप नाही, तर माझा समज आहे। नाहीतर काय होतं, आता निवडणूक थोडीच आहे, निवडणूक नाहीये, मग कशासाठी तुम्ही माझे खासदार फोडले? बरं फोडले ते फोडले, तुम्ही स्वतःकडे न घेता तुम्हाला जो पाठिंबा देऊ शकतो, तुमचा जो कोणी एक लाचार इकडे तुम्ही ठेवलेला आहे, बटीक गुलाम, त्याच्याकडे सरकवलेले आहेत। म्हणजे उद्या जर का वेळ आली की तुम्ही पंतप्रधान पदी कोणाला मत द्याल, तर हे सगळे गुलाम हे अमित शहाना मतदान करतील। ही पुढची व्यवस्था आहे, म्हणून शिवसेना फोडताय। तर यवतमाळमधल्या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ दाखवत संजय देशमुख यांच्यावर टीका केली, ज्यावर देशमुखांनी बाजू सावरत स्पष्टीकरण दिलं। आईला काय वाटेल? आईची शपथ घेऊन जर हे गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल? आणि चूक आपल्या सगळ्यांची झाली, विशेषतः माझी झाली। आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले। आणि परत आल्यानंतर तुम्ही आता या टेपमध्ये ऐकलं असेल की जेव्हा कोणी संकटात, अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही, तुझी काळजी कर, माझी करू नकोस। उद्धव साहेबाला भेटायला गेल्याच्या वेळेस मी माझ्या स्वतःच्या आईला विचारलं की कोणताही व्यक्ती, आपल्या घरातला व्यक्ती एखाद्या पक्षात प्रवेश करत असेल तर घरच्या लोकांना विचारणारच आहे। तर मी माझ्या आईला त्यावेळेस विचारलं की मी या पक्षात जाऊ का, तर त्यांनी सांगितलं की आता तिथून लोक नाही आहे तर तू जा, काही हरकत नाही। शपथेचा आणि याचा काही प्रश्न येत नाही। चुकीचं प्लीट करणं हे चुकीचं आहे। जे वास्तविकता, व्हिडिओ खरा आहे, व्हिडिओबद्दल नाही, व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका, त्याच्या शपथीचा प्रश्नच नाही। शपथ फिपत कुठं घातली नाही, कोणते प्रश्न नाही। फक्त मी माझ्या आईला विचारलं की मी जाऊ का, तर त्याने सांगितलं जा। दरम्यान उद्धव ठाकरेंनी फुटलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली। यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे। हा गद्दार जिथे सापडेल तिकडे तुम्ही त्याला जा विचारलं पाहिजेस, मी तुला निवडून आणलेस का, तू माझ्याशी गद्दारी केलीस? मी माझ्या रक्ताचं पाणी केले, मी माझं रक्त आटवलेलं आहे। समोरनं पैसे, अरे आत्ता तुला मिळतायत, त्यावेळेला मला सुद्धा जर पैसे मिळाले असते तर मी सुद्धा तुला पाडू शकलो असतो। पण मी भगव्याला आणि शिवरायाच्या निष्ठेला जागलो म्हणून, आणि म्हणून तू खासदार झालाय। तुला काडीची किंमत नव्हती, तू बोल तू गद्दारी का केलीस? पुढचे 3 वर्ष हा कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल। आहे हिंमत तुमच्यामध्ये? उद्धव ठाकरे यांचा अखेर तुमच्या मतदारसंघामध्ये दौरा झालेला आहे। नाही, त्यांचं स्वागतच आहे म्हणून सांगितलंच मी तुम्हाला, त्यावेळेसही सांगितलं होतं की उद्धव साहेबांचं स्वागतच आहे। त्यांना जे वाटलं असेल ते वाटलं असेल, पण मी त्याच्यावर काही
बोलणार नाही, विषय नाही ते. बरं, हे उद्धव ठाकरे यांचा हा दौरा खूप लेट झाला असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की मी उद्धव साहेबांवर एकही शब्द बोलणार नाही. मी त्यांनी दौरा आपल्या इकडे केला तर मी त्यांचं स्वागतच आहे, विषय नाही त्याचा.